मित्रा ठीक आहेस ना तू? हो. तुला काही त्रास नाही ना दिला तिने? नाही साहेब. पण मग असं काय महत्वाचं बोलायचं होतं तिला? त्यांना हा फोटो हवा होता. साहेब, आपले सगळे संशय खरे ठरलेत. म्हणजे? इंद्राणी ताईंना नक्कीच देवी आईचं वरदान आहे. याचा अर्थ वरदान असलेल्या आम्ही तिघे होतो. मनोरमा आजी, इंद्राणी ताई आणि मी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मनोरमा आजीच इंद्राणी ताईंच्या आई आहेत. याचा अर्थ इंद्राणी ताई माझ्या आत्या लागतात. म्हणजे तिने ऍक्सेप्ट केलं हा फोटो तिच्या आईचा आहे? हो, म्हणजे रागाच्या भरात त्या म्हणाल्या तसं आणि नंतर मान्य करत नव्हत्या. पण त्यांनी मान्य करण्याची गरजही नाहीये साहेब. त्यांच्या डोळ्यात दिसलंय मला, मनोरमा आजीच इंद्राणी ताईची आई आहे. आता फक्त मनोरमा आजीला फसवणारा तो माणूस कोण होता ते कळलं की हे कोडं सुटेल. माझ्या आईचं नाव मनोरमा आहे हे नेत्राला कसं कळलं? आणि हा फोटो माझ्या आईचा आहे हे कसं माहीत तिला? ती का फोटो घेऊन गेली होती? हा काय रहस्य आहे? इंद्राणी तुझी आत्या आहेत त्या माझ्या. काय काय हा विचित्र योग आहे. काय म्हणायचं काय आलं? योगायोग, नियती, चमत्कार, सगळंच अवघड आहे. काय घडलं असेल तुझ्या त्या मनोरमा आजींच्या आयुष्यात? साहेब, मनोरमा आजी गाव सोडून गेल्यानंतर काय झालं, ती कुठे गेली कोणालाच माहीत नाही आहे. त्यामुळे त्यानंतर आजीला किंवा इंद्राणी ताईंना, इंद्राणी आत्यांना काय काय भोगावं लागलं, काय सोसावं लागलं आपल्याला कल्पना सुद्धा नाही आहे. नाहीतर कोण असं आईबद्दल लपवून ठेवतं? काहीतरी घडलं असणार, काहीतरी कारण असणार या सगळ्यामागे. त्यामुळे ना आपण जरा हा विषय आता जपून हाताळूया. त्यांच्यासाठी खूप हळवा असणार आहे हा विषय. नाही, बरोबर आहे. पण मग ती इंद्राणी तुझ्याविषयी आईच्या मनात असं का भरवते? रुपालीबाई साहेबांच्या सांगण्यावरून. त्या त्यांच्यासाठीच काम करतात ना. त्या दोघी एकमेकींना व्यवस्थित सांभाळून घेतात. त्या दोघींची जोडी अशी घट्ट जमली आहे ना की एकमेकींसाठी उभ्या राहतात. मला खात्री आहे रुपालीसाठी ही पैशांची अरेंजमेंट सुद्धा इंद्राणीनेच केली असणार. पण मला सांग, इंद्राणी रुपालीला का मदत करते? फक्त पैशासाठी? असो, जे काही सत्य असेल ते लवकर बाहेर येईलच. पण सगळ्यात महत्वाचं, आईच्या मनात तुझ्याविषयी असलेला गैरसमज दूर करायला हवा. अगं नाही तर परिस्थिती अवघड होऊन बसेल. नाही साहेब, आपण या उलट करायला हवं. म्हणजे मला असा संशय आहे, मी याविषयी तुम्हाला काही म्हणाले सुद्धा नाही याबद्दल. मला असं वाटतंय
आजोबांची अशी अचानक तब्येत बिघडण्यामागे रुपालीबाई साहेबांनीच काहीतरी या आधी रुपालीने बाबांना चुकीची औषधं देऊन त्यांची अशी अवस्था केली आणि ती अजूनही तेच करते. हो. आणि म्हणूनच आपण आजीच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी काही भीती आहे ना ती तशीच राहू देऊया. अशाने आजी सतत आजोबांबरोबर राहतील, त्यांना कधीच एकटं नाही सोडणार आणि आजोबा सुरक्षित राहतील. हा, बरोबर आहे तुझं. ठीक आहे, मला हॉस्पिटलला जायला हवं. बाबांना दुपारी डिस्चार्ज मिळतोय. येतो मी. नेत्र का आली होती इथे इतक्या रात्री? तुला काय करायचंय? म्हणजे मला कळायला हवं ना, कशासाठी आली होती इथे, काय चाललंय? तू का लपवाछपी करतेस सगळी? ती राहायची की नाही या रूम मध्ये आधी? मग तिचं काहीतरी राहिलं असेल म्हणून आली असेल. बरं ते सगळं जाऊ दे, तू मला आधी सांग माझ्या कामाचं कुठपर्यंत आलं? बस झालं आता, खूप ऐकून घेतलं मी. कसंही वागतेस तू माझ्या बरोबर का? तू तू मला सांग, नेत्रा का आली होती इथे या खोलीत? हा, एकतर मला फोनवरून धमक्या देत होतीस तू, तरी मी शांत राहिले. मी रुपाली म्हात्रे आहे, ओळखलं नाहीयेस मला तू अजून नीट. माझं काम कर असं मागे लागलेस ना माझ्या. मग माझ्यापासून असं लपवून उपयोग नाही ग, सांगायला हवं तुला मला सगळं. हे बघ इंद्राणी, आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी तुला सगळं सांगितलं होतं की नाही? आणि ते तुला समोरच्याच्या मनातलं कळतं म्हणून नव्हे, तर मला इतकं कळतं की ज्याच्याकडून आपल्याला मदत हवी त्याला आपण सगळं सांगितलं पाहिजे, काही लपवून ठेवता कामा नये. पण तू नाही करत आहेस तसं, तू सगळंच लपवायला लागलीस माझ्यापासून. कशासाठी सांग मला. हे बघ इंद्राणी, आत्ता माझे हात दगडाखाली आहेत ना म्हणून शांत आहे मी, ऐकून घेतेय तुझं सगळं. पण जर मला कळलं नाही की नेत्रा इथे का आली होती तर तुझ्या कामाचाही विचार करावा लागेल मला. लक्षात ठेवायचं. कसं सांगू, ती नेत्रा माझ्या भूतकाळात माझ्या पर्सनल लाईफमध्ये शिरण्याचा प्रयत्न करते. आणि दुसरीकडे ही रुपाली, पद्माकर अजूनही जिवंत आहे तिच्यामुळे. काय करू मी? अहो, आता आजारी पडून पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येऊ द्यायची नाही हं. तुम्ही 4 दिवस घरी नव्हतात तर घर सगळं खायला उठलं होतं. बाबा, ऐकलं ना आई काय म्हणते ते? कसे आहात बाबा? मी सून असले तुमची तरी तुम्ही वडिलांसारखे आहात माझ्या. असं नाही बघू शकत तुम्हाला.
लवकर बरे व्हा. आणि काही त्रास होत असेल तर सांगायचं मला, औषधं देता येतात ना. इंद्राणी, हे सुखरूप घरी आलेत हॉस्पिटलमधून. सगळं तुझ्यामुळे घडलं बघ. तुझे आमच्या घरावर खूप उपकार आहेत. आजी, ही सगळी त्रिनयना देवी आईची कृपा आहे. बरे आहात ना? आलेच. हा बस चला, तुम्ही आराम करा. चला. आपण आजोबा, आपली लॉंग ड्राईव्ह राहिलीच आहे अजून, लक्षात आहे ना? हो, म्हणजे आम्ही लोकेशन्स पण फायनल करून ठेवले. एकदा तुम्ही पूर्ण बरे झालात ना की मला वाटतं आजोबाच आपल्याला ड्राईव्ह करून नेतील. आजोबा, मी पण येणार आहे लॉंग ड्राईव्हला. भाऊजी, डॉक्टर काय म्हणाले? काय नाही, सगळं व्यवस्थित आहे, काही काळजीचं कारण नाही. देवाची कृपा बाबा. सगळ्या वाईट शक्ती आता यांच्यापासून दूर राहू देत. चला. चला. बरं, मी पण निघतो आता, आवडतो ऑफिसला जायचं. हो, पुढे आलोच. ठीक आहे. नेत्रा, काय झालं? कसला विचार करतेस? नाही, काही नाही. इंद्राणीशी काही बोलणं झालं का तुझं परत? नाही. तुम्हाला ऑफिसला जायचं आहे ना? तुम्ही तयार व्हा, मी आलेच. ओके, ये. काही मदत करू? तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. काय झालं? मी अस्वस्थ असेल, आनंदी असेल, दुःखी असेल, तुला काय करायचंय? सा, तुझं काम कर जा, अशी बघत काय उभी आहेस? मी तुम्हाला मागेही म्हणाले होते, तुम्हाला लोकांचं मन वाचता येतं. जरा स्वतःच्याही मनाला समजून घ्या ना. तुमच्या मनात जे काही आहे ते बोला. कशाला असं मनातल्या मनात कुढत बसताय? बोला, मन हलकं होईल, तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही कशाला एवढं मनावर ओझं ठेवून जगताय? एकदा बोला माझ्याशी, तुम्हाला खरंच बरं वाटेल. आणि मला फक्त तुमच्या आईबद्दल जाणून घ्यायचंय. मला माहितीये तुमच्या आईचं नाव मनोरमा होतं. मनोरमा या नावाशी तुझा काय संबंध आहे? फोटोतली व्यक्ती मनोरमा आहे हे तुला कसं कळलं? शेखर घरात सगळ्यांकडे मनोरमाची चौकशी का करतोय? सांग ना. आता कर तू तुझं मन हलकं.
काय संबंध आहे तुझा आणि मनोरमाचा? मी 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 तर तुम्हाला काकू काही हवंय तुम्हाला? नाही, बाबांना गरम पाणी हवंय तेच. मी वर खोलीत जाते. ह्यांना ऑफिसला जायला निघायचंय ना. आलेच. आई, ही 2 लिक्विड्स आहेत, ती दिवसांना 3दा घ्यायची आहेत आणि ह्या गोळ्या रात्रीच्या आहेत. इथे ठेवतो. बाकी डॉक्टरनी जी पथ्यपाणी सांगितली ती आपल्याला व्यवस्थितच पाळावी लागतील. काय बाबांना माइल्ड अटॅक आला होता, त्यांना आता यापुढे खूप जपावं लागणार आहे. त्यांची खूप जास्त व्यवस्थित काळजी घ्यावी लागणार आहे. आई, हे बघ, डॉक्टरनी जे मला सांगितलं ना ते मी तुला सांगितलं. तू आता जास्त टेन्शन घेऊ नकोस. मी हे सगळं फक्त एवढ्या करताच सांगितलं की त्यांची आता खूप जास्त काळजी घ्यायची. काळजी घेईन रे मी. पण काय? शेखर, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आई, हा काय प्रश्न आहे? तू माझी आई आहेस. मग मला समजून घे. ह्यांना हार्ट अटॅक आला ना, त्या दिवशी हे अगदी शांत झोपले होते. पण नेत्रा आली आणि मग आई, पण आपण आजीच्या मनामध्ये माझ्याबद्दल जी काही भीती आहे ना ती तशीच राहू देऊया. अशाने आजी सतत आजोबांबरोबर राहतील. त्यांना कधीच एकटं नाही सोडणार आणि आजोबा सुरक्षित राहतील. बोल ना, काय सांगायचंय? मला हेच सांगायचं होतं की तुझी काळजी रास्त आहे, योग्य आहे. आणि तू जे काही सांगतेस ना मला, ते मी नाकारत नाहीये. पण काय, आपली जॉईंट फॅमिली आहे. नुकतंच अद्वैतचं लग्न झालंय. नेत्रामुळे तू आता लांब राहायला जा असं सांगितलं तर अद्वैत दुखावला जाईल. अद्वैत आपल्यापासून खूप दूर जाईल. मला काय वाटतं, थोडा वेळ जाऊ दे ना. तू बाबांची काळजी घे. तू त्यांना अजिबात एकटं सोडू नकोस. नेत्राचं काय करायचं ना ते आपण नंतर बघू. ठीक आहे बाबा, आराम करा. मी नंतर येतो गप्पा मारायला. आई, तू आराम कर. काय शोधताय? तर घड्याळ सापडत नाहीये माझं. थांबा, इथे काल तुम्हीच इथे काढून ठेवलं होतं ना. हे घ्या. बाकी सगळं घेतलं तुम्ही, रुमाल वगैरे? असं का बघताय? इतर घरात एवढं टेन्शन आहे पण सगळीकडे व्यवस्थित लक्ष असतं तुझं. बरं, त्या इंद्राणीचं काय? ती काही त्रास देत नाहीये ना तुला? नाहीतर तसं काही असेल तर सांग, मी हे सगळं नाही चालवून घेणार आहे. तिने आजीला तुझ्याबद्दल जे काही सांगितलं त्याबद्दल मी बोलणारच आहे, पण प्लीज थोडा वेळ जाऊ देत. आजीला एकदा शांत होत देत. साहेब, काल नंतर इंद्राणी आत्या माझ्याशी फार काही बोलल्याच नाही आहेत. आणि आता मीच त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करते. म्हणजे? साहेब, एखादं लहान मूल आजूबाजूच्या गोष्टी, आजूबाजूची माणसं बघत मोठं होत असतं. ते मूल कोणत्या परिस्थितीत मोठं झालंय यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपल्याला मनोरमा आजीची गोष्ट माहिती आहे साहेब, पण ती फक्त मनोरमा आजीची गोष्ट नाही आहे.
ती इंद्राणी आत्यांची सुद्धा गोष्ट आहे. असं म्हणतात ना की गरोदरबाई समोर असं करू नये, तसं करू नये, हे बोलू नये, कारण बाळ पोटात असताना सुद्धा सगळं ऐकू शकतं. आईच्या भावना, आईचं मन सगळं बाळाला कळत असतं. करेक्ट आहे. साहेब, तर तुम्हीच विचार करा, पोटात असताना सुद्धा आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा इंद्राणी आत्यांनी काय काय भोगलं असेल. करेक्ट आहे तुझं नेत्रा, पण तू सांभाळून राहा. काही वाटलं तरी लगेच फोन करशील मला. येऊ मी. बाय. येतो.